विद्या, ए विद्या, अगं काय सकाळी सकाळी फोनवर बोलत असतेस? माझा डबा भरून दे. हो आले आहे. आई मी ठेवते ग फोन, जरा वेळाने करते तुला. विद्या रडवलेल्या आवाजात म्हणाली. डबा भरायच्या आधी विद्याच्या सासूबाईची हाक आली. विद्या मला काफी दे ग आणि यांना चहा. हो हो. जा आधी आई काय म्हणते ते बघ. मला अजून 10 मिनिटे आहेत. विकास म्हणाला. त्याचे हे उत्तर ऐकून विद्येच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने न बोलता विकासचा डबा आधी भरला आणि मग ती आपल्या चहा कॉफी करायला गेली. विद्येच्या मनात विचाराचं भयंकर युद्ध सुरू झालं. खरं तर ती सुखी होती. सासरीही तिला कुठला त्रास नव्हता, पण तरीही काही गोष्टी तिला खटकत होत्या. मुळात तिच्या नवऱ्याचं वागणं तिला खटकत होतं. त्याचं त्याच्या आई वडिलांविषयी काळजी करणे आणि विद्येला मात्र आईचा फोन जरी आला तरी त्याला राग येत असे. पण आज आईची मनस्थिती काही वेगळीच वाटत होती. म्हणून विद्या इतका वेळ फोनवर बोलत होती. नाहीतर तिने आईला कडक सूचना दिली होती की विकास ऑफिसला गेला की मीच तुला फोन करेन. त्याप्रमाणे आई नियमाने वागत होती. पण आज आईचा नाईलाज झाला होता आणि प्रसंगाचं गांभीर्य न ओळखताच विकासने विद्याला झापायला सुरुवात केली होती. विद्या काहीच बोलली नाही. तिने आपलं सर्व आवरलं. सासू सासऱ्याचं जेवण करून ठेवलं. तशी तिच्या सासूबाईची तब्येत चांगली होती. आपलं जेवण खाण करणे इतपत त्या धाकट होत्या. विकास बाहेर पडल्यावर 2 तासातच ती आवरून बाहेर पडली. जाताना तिने सासू सासऱ्यांना सांगितलं की आईची तब्येत बरी नाही, म्हणून मी आईकडे जात आहे. एकटी कशी जाशील? विकासलाही घेऊन जायचं. सासू सासऱ्यांनी तिला विचारलं. त्यांना कुठे काय किंमत आहे असं विद्या म्हणाली आणि घराबाहेर पडली. विद्याचं माहेर जवळच होतं. तिने सरळ कॅब बुक केली आणि ती आईकडे निघाली. विद्या ही तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती. जवळच सासर मिळावं म्हणजे कधीही हक्काने बोलवता येईल म्हणून विद्येच्या आईने तिला पुण्यातील सासर बघून दिलं होतं. 2 वर्ष झाली होती विद्येचं लग्न होऊन. बाकी विद्याला काही कमी नव्हतं. विकास तिच्या सगळ्या हौशी मौजी पुरवायच्या, पण तिच्या आईविषयी विकासला अजिबात प्रेम नव्हतं असं तिला जाणवायचं. तिच्या आईला आलेला फोन किंवा तिच्या आईकडे जाणं, आईने तिला बोलावं हे त्याला आवडत नसावं. 1-2 वेळा विद्याने त्याच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला. विकास, जसे तुझे आई वडील आहेत तशीच माझी आई आहे. तुझ्या आई वडिलांकडे लक्ष द्यायला तू, तुझी बहीण आणि मी आहोत. तसंच आईची तब्येतही चांगली आहे. पण माझ्या आईकडे बघायला कोण आहे? विकास तेव्हा हो हो करत असे. तू आईचं कर, मी कुठे नको म्हणतोय असे म्हणत असे. पण ते तितपतच. नुसती बोलायची कडी, बोलायचाच भात. 2 वर्षात विकास फक्त 2दा आईला भेटायला गेला असे. एरवी विद्या एकटीच जायची. मॅडम, आलं तुमचं स्टेशन. कॅब चालकाने सांगितल्यावर विद्या एकदम विचारातून भानावर आली. ओहो, धन्यवाद. मी गुगल पे करते म्हणत तिने आपला फोन बाहेर काढला. आईचा परत मिसकॉल येऊन गेलेला दिसला. ती गडबडीने उतरली. घराच्या दारातच कॅब आलेली पाहून शेजारच्या काकू तिच्याच आईच्या घरातून बाहेर आल्या. विद्या आली. आईला ऐकू जाईल अशा आवाजात त्या म्हणाल्या. ये ये, मला वाटलंच तू असशील. कशी आहे आई? विद्याने धावत आत येत विचारलं. बरे आहेत आता, पण रात्रभर नुसतं तुझ्या नावाचं जप चाललंय. ताप चांगलाच आला होता. बस मी चहा करते. काकू, नको, आधीच तुम्ही इतकं केलंय हेच खूप आहे. अगं बस, मी चहा करते म्हणत काकू आत गेल्या. विद्या पाय धुवून आली आणि आईजवळ बसली. आईचा हात हातात घेतला. कशी आहे आई तब्येत? आता विद्याने विचारले. आईचा चुकलेला चेहरा बघून तिला कसं तरी झालं. बरी आहे ग, पण तू सकाळी माझा फोन का ठेवलास? तुझ्याशी खूप बोलावंसं वाटत होतं. आई कळवळून म्हणाली. अगं आई, आता आले ना मी, आता बोलू आपण. विद्या आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. तेवढ्यात काकू चहा घेऊन आल्या. काकूंना बघून विद्याला भरून आले. काकू, तुम्ही होतात म्हणून? अगं असं काय करतेस? आपण आज का ओळखतो एकमेकांना, अशा वेळी शेजार बाजारीशी उपयोगी पडतात. काकूनी तिला समजावले. बरं विद्या, आता मात्र मी जाते. काही लागलं तर सांग म्हणत काकू निघून गेल्या. विद्या थोडा वेळ आईजवळ बसली. मग आईसाठी गरमागरम डाळ तांदळाची खिचडी तिने केली. विद्येला बघितल्यावरच आईला निम्म बरं वाटलं होतं. खिचडी खाऊन थोड्या वेळ
गोळ्या घेऊन आई झोपली. मग विद्याने तिच्या माहेरच्या फॅमिली डॉक्टरना फोन केला. डॉक्टर म्हणाले, विद्याताई, मी तुम्हाला फोन करणारच होतो. काकूचा आजार मानसिक आहे. त्यांना अलीकडे एकटेपणाची भीती वाटू लागली आहे. हो डॉक्टर, मलाही ते जाणवलं. मी बघते काहीतरी, असं विद्या म्हणाली. खरं पण जो नवरा आईशी फोनवर बोलल्यावर चिडतो, तो आईला आपल्याकडे न्यायला तयार होईल का? या विचाराने विद्याच्या डोळ्यात पाणी आलं. आपण खरंच लग्न करायला नको होतं. आईने आपल्यासाठी इतका खस्ता खाल्ला, पण आपण मात्र पण तेव्हाही आईचाच हट्ट, लग्न कर, लग्न कर. मी काय आज आहे, उद्या नाही. विचाराच्या थकव्याने विद्याला ग्लानी आली. ती जरा झोपली. तिच्या फोनवर विकासचे 10-12 फोन येऊन गेले होते. पण तिला फोन उचलावा वाटत नव्हते. मध्येच तिच्या सासूबाईंनी केलेला फोन मात्र तिने उचलला. त्यांनी आईची नेहमीप्रमाणे चौकशी केली. आईशी 2 शब्द बोलल्या. विद्याला काळजी करू नकोस म्हणाल्या. विकासला पाठवू का? अशी त्यांनी विचारलं. पण नको, काही गरज नाही, असं सांगून विद्याने फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी विद्याने मनात काही आराखडे बांधले होते. आपल्या आसपास कुठे रिकामा ब्लॉग आहे का, याची चौकशी करायची असं तिनं ठरवलं होतं. आई आणि ती मस्तपैकी बसून उपीट चहा असा नाश्ता करत असताना घराजवळ गाडी थांबल्याचा आवाज आला. विद्याला आश्चर्य वाटले. आता कोण आले म्हणून तिने खिडकीतून पाहिले तर विकास आणि त्याची आई बाबा आले होते. खरं तर तिला आनंद झाला होता, पण कालचा थोडासा राग होता विकासवर, म्हणून तिने चेहऱ्यावर तसे दर्शवले नाही. विद्याच्या सासू सासऱ्यांनी विकासने आईची चौकशी केली. सासूबाईंनी विद्याला आईला घेऊन आपण आपल्या घरी जाऊया असं सांगितलं. तिने विकासकडे बघितलं. आई, तुम्ही खरंच आमच्याकडे चला. एकटे राहण्यापेक्षा तिथे तुम्हाला बरं वाटेल. विकास पण अगदी मनापासून म्हणाला, मला तर वाटत कायमचं तुम्ही तिकडे चला. विद्याच्या सासूबाई म्हणाल्या. त्यावर विद्या म्हणाली, हो, मलाही तसंच वाटतं. पण आई तशी यायची नाही. आपण तिच्यासाठी आपल्या घराजवळ एक फ्लॅट बघूया. तू त्याची अजिबात खडीजी करू नकोस. सासूबाईचा स्वाभिमान स्वभाव मला माहीत आहे. त्या आपल्याकडे कायम यायला तयार होणार नाहीत. म्हणून मी आपल्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक रिकामा फ्लॅट आहे, त्याच्या मालकाशी आजच संपर्क साधला आहे. त्यांनी तो फ्लॅट बघायला आपल्याला बोलवलं आहे. तेव्हा तुम्ही लवकर आवरा. दुपारचं जेवण करून आपण सगळे आपल्या घरी जाऊ. काय येणार ना आमच्या जवळ राहायला? विकासने विद्याच्या आईला विचारलं. आता तुम्ही काय ठरवलं ते? असं म्हणत विद्याच्या आईचे डोळे भरून आले होते. विद्या आत स्वयंपाक आवरायला गेल्यावर हळूच विकास आत गेला आणि विद्यासमोर कान धरून म्हणाला, मला माफ कर. तुझ्या आईबद्दल तुझं प्रेम, कर्तव्य मी पार विसरून गेलो होतो. पण आता मात्र तसं होणार नाही. त्याच्या या बोलण्याने कालचं त्याच्या वर्तनाला माफ करून विद्या त्याच्या मिठीत विसावली. अशाच अप्रतिम गोष्टी, कथा ऐकण्यासाठी या पेजवर इतर व्हिडिओज नक्की बघा.